सांगलीत 8 तास नियमित वीज मिळावी या मागणीसाठी शेतकऱ्यांची वीज मंडळासमोर आंदोलन। मागणीसाठी शेतकरी चढले गेटवर। शेतकऱ्यांना वीज देणार नसाल तर कोणालाच वीज देऊ देणार नाही, आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिला इशारा। शेतकऱ्यांना नियमितपणे 8 तास वीज मिळावी अशी मागणी करत आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून वीज वितरण कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले। यावेळी आंदोलकांनी वीज मंडळाच्या गेटवर चढून आपल्या आक्रमक भावना व्यक्त केल्या आणि यावेळी जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। वीज मंडळाकडून शेतकऱ्यांना अनियमित वीज पुरवठा केला जातो आहे, त्यामुळे शेती पिकांना पाणी देण्यास अडचणी निर्माण होत आहेत। त्यामुळे नियमित 8 तास वीज पुरवठा व्हावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते संदीप राजोबा यांनी केली आहे। या मागणीसाठीच मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी वीज वितरण कार्यालय विश्रामबाग या ठिकाणी आंदोलन करीत आपल्या भूमिका मांडल्या। तसेच जर शेतकऱ्यांना वीज देणार नसाल तर मग कोणालाच वीज देऊ देणार नाही, प्रसंगी संपूर्ण वीज पुरवठा खंडित करू असा इशारा सुद्धा यावेळी आंदोलकांनी दिला आहे। आत्ताच महावितरणचे अधीक्षक अभियंता सांगलीचे यांच्याशी चर्चा झालेली आहे। चर्चा सकारात्मक झाली आहे, पण ते त्या पद्धतीने वागतील असा आम्हाला अजिबात विश्वास नाही, कारण त्यांचा बाप वरती दुसरीकडे बसलेला आहे। आम्ही आता त्यांना अल्टिमेटम दिलेला आहे, जर येत्या या काळामध्ये जर तुम्ही लाईटचा पुरवठा जर सुरळीत नाही केला तर आम्ही इथून हलणार नाही। जर आम्हाला लाईट नाही तर सांगली जिल्ह्यात कुणाला लाईट आम्ही इथून देऊ देणार नाही। इथूनचा आमचा पुढचा हल्ला असेल तो त्यांच्या तिथं ते काय असते ना ग्रेडर का थ्रेडर, त्या ठिकाणी आम्ही जाणार आहे आणि त्या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्याची लाईट आम्ही थांबणार आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।